तलावाच्या मागे घाणीचे साम्राज्य, प्रशासनाचे दुर्लक्ष। या परिसरामध्ये ज्या नाल्यांची परिस्थिती आहे, रस्त्यांची परिस्थिती आहे, हे पाहिल्यानंतर या परिसरात आपण एक नागरिक म्हणून राहता, तर आपल्याला होणाऱ्या अडचणी काय आहेत याबद्दल आपण प्रतिक्रिया द्याव्यात। रस्त्यावर म्हणजे खूप कचकच होत आहे, पाणी आहे आणि जाता येत नाही, पोरांना शाळेत जाता येत नाही, बाहेर निघाव नाही वाटत। एवढी खराब परिस्थिती आहे नाल्याचं पण आणि रोडचं पण। काम सुरू होते असं म्हणत आहे। आता सीओ साहेब पण मागे आले होते, आजच करतो उद्या करतो म्हणून खडीकरणाचं काम सुरू करतो म्हणे, पण अजूनही आता 15 दिवस झाले पण काम सुरू केलेलं नाही आहे त्यांनी। आणि खूप काही अडचणी म्हणजे नाल्यापासून मच्छर आणि फवारणी सुद्धा झालेली नाही आहे, त्याच्यामुळे खूप त्रास होत आहे लोकांना इकडे। आज आपण ऋषीश्वर महाराज देवस्थानच्या मागच्या बाजूला जे असलेलं लेआउट आहे, त्या लेआउटमध्ये आपण आलेलो आहोत। आपण पाहत आहोत की या ठिकाणचे रस्ते पहा तुम्ही, सगळीकडे चिखल साचलेला आपल्याला दिसत आहे। रस्ते इतके कठीण झालेले आहेत की या ठिकाणून माणसं सोडा जनावरांना सुद्धा जाणे शक्य दिसत नाही। अशा परिस्थितीत येथील नागरिकांनी काय करावं हा खूप मोठा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। या प्रश्नासाठी नरखेडातील अनेक नागरिक, विशेषतः जनसेवा संस्था, नागरिककृती संस्था तसेच स्वामी विवेकानंद संस्था अशा विविध संस्थेचे कार्यकर्ते, पदाधिकारी व या परिसरातील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। आपण या रस्त्याच्या संदर्भामध्ये या परिसरातील काही नागरिकांची या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। त्यासाठी मी इथे असलेले दीपकजी नवघरे यांना विचारतो की हा जो रस्ता आहे, या रस्त्याची समस्या अनेक दिवसापासून, वर्षापासून आहे, तर ही समस्या सोडण्यासाठी आपण प्रयत्नशील होता, नगर परिषदेने यावर कुठलीच कारवाई केली नाही, या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया द्याव्या। 15 दिवसाआधी आपले शिवसाहेब आले होते, खडीकरणाचं काम करून देतो म्हणे। त्याच्या दुसऱ्या दिवशी चुना टाकला फक्त, त्यानंतर कधी इथं मटेरियल आलंच नाही। आम्ही त्या दिवशी लेबर घेऊन मी स्वतः तिथे मटेरियल टाकलं आहे। अशी कंडिशन आम्हाला चालणं मुश्किल आहे, जाणं मुश्किल आहे। पाणी आलं पूर्ण रोडवर पाणीच पाणी, चिखल आहे पुन्हा जिकडे तिकडे। मडकेच्या घरात खूप सारा चिखल पडला आहे, तिथून जाणं मुश्किल आहे, येणं मुश्किल आहे। दळण घेऊन पडलो आम्ही इथे स्वतः पडलो, तर गाडीवरून तिथे दळण आणलं, स्वतः पडले। काय करणार आहे, जाणं मुश्किल आहे। छोटे लहान मुलं आहेत ते मडकेचे घ्या। अतिशय कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे। दीपकजी नवघरे यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं या समस्येबाबत। अजून बरेचसे त्या ठिकाणी नागरिक आहेत, त्यांचंही मनोगत आपण या ठिकाणी घेऊया। तुमचं नाव? प्रशांत मधुकरराव मडके। या समस्येबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत? या समस्याबद्दल म्हणजे आता हे शासन काही करूनच नाही राहिलं। इथं आमच्यासाठी इथं सापं निघते, इथं सगळं टोंगळभर पाणी जाते पुरासारखं। इथून लहान लेकरं घरी नेऊ नाही शकत शाळेतून। आणि दुसरी गोष्ट, रात्रीला कधी लाईट जाते, तिथं मोठे मोठे सापं निघतात। इथं म्हणजे कोणीच ह्या गोष्टीवर कोणी केअर नाही करत आहे। शिवसाहेब आले त्या दिवशी म्हटलं की इथं आता 15 दिवसात काम चालू होणार आहे, पण त्यांना ह्या गोष्टीवर आतापर्यंत काही केलं नाही। कुठल्याही प्रतिक्रिया अथवा कुठल्याही प्रकारची कारवाई नगर परिषदेने केली नाही असे आपल्याला या ठिकाणी दिसते। आणि आपण पाहता की या ठिकाणी जो चिखल जमा झालेला आहे, या ठिकाणी पाणी साचलेलं आहे, यामुळे या परिसरामध्ये घाण, या ठिकाणी मच्छरांचा प्रादुर्भाव आपल्याला फार मोठ्या प्रमाणात दिसत आहे। या ठिकाणचे काही ठिकाणी सिमेंट रोड बनवून राहिलेले आहेत, परंतु जो मुख्य रस्ता आहे या ठिकाणचा, आपण पाहता की या ठिकाणी 2 सिमेंट रस्ते आलेले आहेत, परंतु या ठिकाणी आपण पाहतो की ऋषी तलावाच्या मागचा सिमेंट रस्ता बनलेला आहे, परंतु हा जो मुख्य रस्ता आहे, जो सरळ अनेक लेआउटला जोडणारा रस्ता आहे, मुख्य रस्ता, हा रस्ता आपण पाहतो की अतिशय दुरुस्त अवस्थेमध्ये आहे। अशा परिस्थितीमध्ये येथील नागरिकांनी काय करावं हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। या नाल्याचं काम सुरू आहे, परंतु आपल्या लक्षात येईल असं येते की ही नाली पहा तुम्ही, अशी तिरप्या अवस्थेमध्ये तयार करण्यात येत आहे। याशिवाय या ठिकाणी जे नालीमध्ये जे पाईप टाकायला पाहिजे ते फुटलेले पाईप टाकलेले आहे आपल्याला दिसून येते। आणि दोन्ही ठिकाणी या 2 पाईप आहेत आणि दोन्ही पाईप फुटलेल्या अवस्थेमध्ये आहे। मला या ठिकाणी चालता येत नाही, त्यामुळे मी तुम्हाला त्या ठिकाणचा पाईप दाखवू शकत नाही, परंतु आपण पाहता इथे फुटलेले पाईप टाकलेले आहेत। म्हणजे भविष्यामध्ये ह्या नाल्या परत पाझरतील
आणि या परिसरामध्ये दलदल तयार होतील अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. प्रशासनाचं कुठेही लक्ष दिसत नाही हे यावरून सिद्ध होते. मी सुनील मोड, अमृत न्यूज चॅनल.